नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत अंडा करी. त्यासाठी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे. कांदे बघितले त्या पद्धतीने आपल्याला भुजून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळ्या वस्तू काढून घ्यायच्या आपल्याला. 8-9 लसणाच्या पाकळ्या, 10 टमाटे आणि 2 चमचे किसलेले खोबऱ्याचा कीस, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि जिरं 1 चमचा. त्यात पाणी टाकायचं. कांदे टाकू त्याच्यात. भाजलेले कांदे तसेच टाकायचे आपल्याला त्याच्यात आणि हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जितकं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं आहे. ग्रेव्हीसाठी आपल्याला बारीक करायचं आहे. एका साईडला अंडे बॉईल करून घ्यायचे. अंडे बॉईल करताना पाण्यात मीठ टाकायचं आणि 10 मिनिटं कुकरला लावून द्यायचे. आता ग्रेव्ही बनवायला सुरुवात करू. त्याच्यासाठी आपल्याला कढई तापवायला ठेवायची. त्याच्यात 4 चमचे तेल टाकू. अंडे काढून घ्यायचे. त्याच्यावरचे सालटे काढल्यानंतर थोडंसं तिखट, हळद आणि नमक टाकून ते व्यवस्थित त्यांना लागेल असं एकत्र करून घ्यायचं आहे. तेल छान तापल्यानंतर आपल्याला बॉईल अंडे त्याच्यात फ्राय करायचे. छान एकत्र केल्यानंतर आपल्याला गरम तेलात अंडे टाकायचे. जास्त गरम पण नको, जेणेकरून आतपर्यंत आपले बॉईल अंडे तळले जातील. अशा पद्धतीने आपल्याला हाय मीडियम आचेवर परतून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने. अंड्याचा खूप घमघमाट सुटला आहे. अंडे तेलात परतवताना ते अंगावर तेल उडवतं, म्हणून आपण अंड्याला चाकूने थोडंसं कापून घ्यायचं आहे. जास्तही नाही, 2-3 टुचा मारून घ्यायच्या आहे चाकूच्या, जेणेकरून अंडे अंगावर उडत नाही. आणि उडत असलं तर वरून ताट ठेवून द्या आणि अधूनमधून हलवत राहा, जेणेकरून अंगावर तेल नाही उडणार. बघू शकता अशा पद्धतीने हळूवार. जास्त तेल गरम राहिलं तर ते जास्त अंगावर उडतं. बघू शकता माझे अंडे अजिबात अंगावर उडत नाही आहे. अशा पद्धतीने केलं. स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित तुम्हाला सांगते. काय चुक्या केल्या तर ते काय होऊ शकतं आणि काय नाही केलं, काय चुका टाळायच्या आपल्याला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल. बघू शकता अशा पद्धतीने आपले अंडे ब्राऊन कलर आला आहे. काढून घ्यायचे तेलातून. सगळे अंडे अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे. आता आपण बनवणार आहोत ग्रेव्ही. ग्रेव्हीसाठी 4 चमचे तेल, तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात
मिक्सरला लावलेला सगळा मसाला त्याच्यात टाकायचा आहे आणि मीडियम आचेवर त्याला तेल येऊ द्यायचं आहे. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला हे असे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. जर तुम्ही अशा पद्धतीने अंडा करी बनवली तर दरवेळेस अशाच पद्धतीने बनवणार. अतिशय सोपी आणि चविष्ट. अशा पद्धतीने भाजी बनवल्यानंतर ढाबाची चवही येते. आपण ढाब्यावर जेवायला जातो त्यावेळेस अशाच पद्धतीने भाज्या बनवल्या जातात. बघू शकता तेल खूप छान येतंय. मीडियम आचेवर आपल्याला मसाल्याला तेल येऊ द्यायचं आहे. तेल आल्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकू. छान मसाला तेलात परतू द्यायचा आहे. अजिबात घाबरायचं नाही. खाली लटकत असेल तर हलवत राहायचं आहे. थोडंसं पाणी घालून परत तेल सुटायला ठेवायचं आहे. अजिबात घाबरायचं नाही आहे. थोडंसं पाणी टाकून अजून थोडा वेळ राहू द्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण तेल आल्यानंतर आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीचं तेल नंतर जाणार नाही अंडे घातल्यानंतर. अगदी 5-7 मिनटं लागतात. मीडियम आचेवरच करायचं आहे, हाय फ्लेम नाही करायची आहे. तुम्हाला जसं पातळ आवडत असेल तर पातळ आणि दाटसर आवडत असेल तर पाणी आपल्या अंदाजाने टाकायचं आहे त्याच्यात. अंडी टाकल्यानंतर 10 मिनटं आपल्याला मीडियम आचेवर तसंच उकळी येऊ द्यायची छान. 10 मिनटानंतर आपण बघू शकता खूप छान आणि थोडीशी ग्रेव्ही ही कमी झालेली असेल. चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपली भाजी रेडी झाली आहे.